देवदर्शनासाठी गेलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे घर फोडले, रोख 4 लाख आणि सोन्या चांदीचे दागिने लंपास। सदर बाजार पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात खून, दरोडे, घरफोड्या, मारामाऱ्या आणि अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले अवैध धंदे बंद करण्यास पोलीस निरीक्षक संदीप भारती हे अकार्यक्षम ठरले आहेत। विशेष पोलीस ठाण्यात दाखल असलेले अनेक गुन्हे हे स्थानिक गुन्हे शाखाच उघडकीस आणते, तर मग या पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी नेमके करतात काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडेल। बसस्थानक परिसरात आढळलेल्या अनोळखी मृतदेहाची अद्यापही ओळख पटलेली नसताना देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबियांचे घर फोडून अज्ञातांनी 4 लाख नगदी आणि सोन्या चांदीचे दागिने पळविल्याची घटना जालना शहरातील शिवाजीनगरच्या म्हाडा कॉलनीत घडली। शहरातील शिवाजीनगर म्हाडा कॉलनीचे रहिवासी असलेले त्र्यंबकराज एकनाथ इंदानी हे 8 जून रोजी देवदर्शनासाठी आपल्या परिवारासह घराला कुलूप लावून गेले होते। देवदर्शनाहून ते 11 जून रोजी सकाळी परतले असता त्यांच्या घराचा कडिकोंडा तुटलेला बघून घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यामुळे त्यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात रोख 4 लाख रुपये आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 5,62,000 रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याची फिर्याद दिली आहे। या प्रकरणी इंदानी यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार पटेल करत आहेत। माझ्या घरी 11 तारखेला चोरी झालेली आहे, म्हणजे 10च्या मध्यरात्री। 8 तारखेला मी आणि माझे पूर्ण परिवार ओंकारेश्वर, इंदोर आणि सिहोर येथे दर्शनाला गेलो होतो 8 तारखेला सकाळी। आणि 11 तारखेला सकाळी 9 वाजता मी घरी आलो असता माझ्या दरवाजाला कुलूप नव्हतं, कडी टांगलेली होती तशी जशी आहे तशी। मी अवाक झालो, दरवाजा उघडून आतमध्ये बघितलं असता कपाट फोडलेल्या अवस्थेत होतं, कपाटाचं ढकललेलं होतं पण कपाटाचं लॉक तोडलेलं होतं। त्यानंतर मी लगेच पोलीस स्टेशनला 100 नंबरवर कॉल करून पोलीसवाल्यांना बोलवलं, पोलिसांना। आणि 9, 9:30, 10च्या दरम्यान पोलीसवाले इथं आले, त्यांनी चौकशी केली। माझ्या म्हणजे परिवाराला याची माहिती दिली। मी इथं 3 दिवस नव्हतो, त्याच्या 3 दिवसातच ही चोरी झालेली आहे। म्हणजे एक्झॅक्ट समोरच्यांचे आजूबाजूवाल्यांचं का म्हणणं असं आहे का 10ला रात्रीपर्यंत आम्ही लॉक होतो दरवाजाला, 10 ते 11 म्हणजे रात्रीच हे चोरी झालेली आहे। काय काय चोरी गेले? माझं कॅश होती 4 लाख रुपये आणि सोने चांदीचे दागिने होते, जसे गणपतीची मूर्ती, लक्ष्मीची मूर्ती आणि रोकडे, हे पूजेत ठेवण्याचे रोकडे हे होते, काही कर्णफूल होते, ते काही अंगठी होती, गळ्यातले मंगळसूत्र होते, असे चेन, असे जवळपास 5,62,000 रुपयाची व्हॅल्यू आहे पूर्ण चोरी झालेल्या मुद्देमालाची। या संदर्भात आपण सदर बाजार पोलिसांना कळवलं होतं का? हो, सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी येऊन चौकशी करून गेले आणि त्यांना कळविलेलं आहे। पंचनामा वगैरे केलाय? पंचनामा केलाय त्यांनी डॉग स्क्वॉड येऊन गेलं इथं, फिंगरप्रिंट पण घेऊन गेले, पण फिंगरप्रिंट आणि डॉग स्क्वॉड त्यांनी इथं येऊन चौकशी करून गेलेली। काय मागणी राहील आपली? सदर बाजार पोलिसांकडून माझी ही मागणी आहे, जो माझा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे तो लवकरात लवकर त्यांनी सापडून द्यावा।